नमस्कार, गुड इव्हनिंग. मी मयूर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो M1 ट्रेडिंग स्पेसमध्ये. आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ की आपल्या M1 सेटअप अकॉर्डिंग आज आपण किती ट्रेड घेतले, कुठे त्याला एक्झिक्यूट केलं आणि कोणत्या लेवलवर त्याला आपण बुक केलेलं आहे. तर इथे तुम्हाला प्रॉपरली दिसत असेल की ऑर्डर बुकमध्ये आपण 2 ट्रेड एक्झिक्यूट केलेले आहे आणि दोन्ही पण बँक निफ्टीमध्ये आहे. तर डायरेक्टली बँक निफ्टीमध्ये आपली काय सायकोलॉजी होती, कसं त्याला आपण एक्झिक्यूट केलं, ते सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करतो बँक निफ्टीच्या चार्टवर. तर डायरेक्टली मी इथे बँक निफ्टीचा चार्ट लावून घेतो. तर इथे मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतलेला आहे. बँक निफ्टीची ओपनिंग टोटली आज फ्लॅट होती. ऑलमोस्ट या लेवलपासून तर या लेवलपर्यंत त्यांनी ओपनिंग दिलेली होती. फर्स्ट कॅन्डल स्ट्रॉंगली बिअरिश होती. इथे डायरेक्शन होतं की हा डाऊनसाइडला जाऊ शकतो. फुल कन्फर्मेशन होतं की हा डाऊनसाइडनी मोमेंटम देणार. बट फर्स्ट कॅन्डलमध्ये आपण एंट्री करत नाही, कारण की फर्स्ट कॅन्डल जी असते ती खूप मोठी असते आणि आपला जो एसएल आहे तो पण खूप मोठा असतो. तर आपण जो ट्रेड आहे तो कन्फर्म होण्याचा वेट करतो. तर आपला जो ट्रेड कन्फर्म झालेला आहे डाऊन साइडनी तो झालेला आहे ह्या कॅन्डलमध्ये. कारण की जर तुम्ही बघाल तर इथे कन्फर्म झालं, रिट्रेसमेंट दिलं, इंगल्फिंग करून याने एक स्विंग क्रिएट केला. प्रॉपरली एक स्विंग होता. तर ह्याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला फर्स्ट, आणि या सेम कॅन्डलचा हाय आपण एसएल लावलेला. फर्स्ट टार्गेट जे आपलं होतं ते डेलो होतं. त्यानंतर डाऊन साइडनी जर यांनी मोमेंटम दिलं असतं तर खालच्या साईडची पण जे टार्गेट होते ते ओपन होते. बट ही जी मोमेंटम होती ही खूप स्लो होती. आपण इथे लाईव्ह पण होतो. लाईव्हमध्ये मी तुम्हाला कंटिन्युअसली सांगत होतो की ह्याच्या खाली जर यांनी क्लोजिंग दिलं तर फास्ट मोमेंटम यायला पाहिजे. अदरवाईज ही जी मोमेंटम आहे ही आपल्या कामाची नाही आहे. हा कधी पण रिव्हर्स होऊ शकतो. आणि जर रिट्रेसमेंट दिलं तर आपल्या डायरेक्टली कॉस्ट टू कॉस्ट पण येऊ शकतो. त्या अकॉर्डिंग आपण जो हा ट्रेड आहे हा टाईट ट्रेड अकॉर्डिंग बुक केलेला आहे. जर इथे बघाल तर इथे एंट्री झाल्यानंतर ही मोमेंटम होती. ह्याच्यामध्ये तर आपल्याला ट्रेलिंगचा चान्स नाही मिळाला. आपण ट्रेड जी आहे ती होल्ड करून ठेवलेली होती. बट कॅन्डल टू कॅन्डल आपण ट्रेल केलं, कारण की तुम्हाला माहिती आहे आपण जे इथे चॅलेंज चालवतोय 30 डे चॅलेंज, ते ऑप्शन बाईंग मध्ये चालवतोय. ऑप्शन बाईंग मध्ये मोमेंटम डायरेक्शन हे वन साइडेड पाहिजे, एक स्पीड पाहिजे. स्पीड जर नसली तर डायरेक्टली तो ऑपोजिट साईडनी काम करतो आणि आपला जो कॉस्ट आहे त्याच्याजवळ येऊन ट्रेड करतो. तर चांगलं प्रॉफिट जर होत असेल तर त्याला सिक्युअर करणं पण आपलं तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे आपण कॅन्डल टू कॅन्डल इथे ट्रेड केलेलं आहे. जेव्हा कॅन्डल टू कॅन्डल ट्रेल केलं तर आपली जी फायनल ट्रेलिंग आहे ती इथे आलेली होती. आणि ह्या कॅन्डलमध्ये जेव्हा हा रिव्हर्स झालेला आहे तर इथे जो ट्रेलिंग आहे तो इथे बुक झाला. या ट्रेडमध्ये आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं प्रॉफिट झालेलं नव्हतं. मी लाईव्ह मध्ये पण तुम्हाला सांगितलेलं होतं की मी या प्रॉफिटमध्ये सॅटिस्फाईड नाही आहे. दुसरी पण ट्रेड मी एक्झिक्यूट करणार. जसंच आपला सेटअप ऍक्टिव्ह होईल त्या अकॉर्डिंग मी दुसरी ट्रेड एक्झिक्यूट करणार. आणि त्या अकॉर्डिंगच मी दुसऱ्या ट्रेडसाठी पण रेडी होतो. माझ्या टीमला मी अलर्ट करून ठेवलेलं होतं. तर दुसरा जो ट्रेड आहे तो आपला एक्झिक्यूट झालेला आहे ह्या कॅन्डलमध्ये. कारण की जर तुम्ही बघाल इथे आपला जो ट्रेलिंग आहे तो बुक झाला. त्यानंतर ह्या कॅन्डलमध्ये डायरेक्शन दाखवलं, डे हाय ब्रेक झालेला होता या लेवलवर. त्यानंतर आपल्याला फक्त इथे कन्फर्मेशन पाहिजे होतं की हा खाली येईल, एक रिट्रेसमेंट येईल, त्यानंतर वर जाईल, तर आपण ट्रेड एक्झिक्यूट करू. तर आपल्याला तो सिनेरिओ जो आहे तो इथे एक्झिक्यूट झालेला आहे. कारण की एक्झॅक्टली इथे क्लोजिंग दिली, खाली आलं, वर गेलं, प्रॉपरली इंगल्फिंग करत त्यांनी जी क्लोजिंग आहे ती वर दिली. तर जशी या कॅन्डलची क्लोजिंग आली तर इथे आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण एसएल लावलेला. टार्गेट जे होतं ऑलमोस्ट 200 पॉईंटचं टार्गेट जे आहे त्याच्यामध्ये क्लिअर होतं. त्या अकॉर्डिंग हा ट्रेड घेतलेला होता. आपण इथे ट्रेड एक्झिक्यूट केला आणि लगेचच आपल्या साईडने आणि मोमेंटम करायला स्टार्ट केलं. माझं ऑलमोस्ट टार्गेट याच्यामध्ये 100 ते 150 पॉईंटचं होतं ऑप्शनमध्ये. जेव्हा इथे डे हाय लावला तर फर्स्ट स्टिलिंग मी इथे केलेली आहे. फर्स्ट स्टिलिंग मी ह्याच्या खाली होती या कॅन्डलच्या लोवर. त्यानंतर एक स्विंग क्रिएट केला, वर गेला तर मी इथे लावली. आणि फायनल टार्गेट जे आहे ते ऑलमोस्ट डन झालेलं होतं. म्हणून मी अजून टाईट करायला स्टार्ट केलं. जसंच मी इथे ट्रेल केलं होतं तसंच मी ह्या कॅन्डलच्या खाली ट्रेल केलं. आणि इथे जेव्हा डे हाय लावून बँक निफ्टी रिव्हर्स झालेला आहे तर इथे जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलमध्ये बुक झाला. त्यानंतर टोटली एक साइडवेज रेंजमध्येच होता. आणि पुन्हा डे हाय पण काढलेला नाही आहे आणि या रेंजच्या खाली पण क्लोजिंग दिलेली नाही आहे. एंडिंगला होती. आणि तुम्हाला माहिती आहे की 3 PM च्या नंतर आपण एंट्री करत नाही. हा जो मोमेंटम होता हा आपण टोटली इग्नोर केलेला आहे. तर आज लाईव्ह मध्येच आपले दोन्ही पण ट्रेड एक्झिक्यूट झाले. फर्स्ट जो होता तो आपला इथे होता. सेकंड जो होता तो आपला ट्रेंड कंटिन्यूशन मध्ये इथे होता. दोन्ही पण ट्रेडनी जेवढं टार्गेट द्यायचं तेवढं प्रॉपरली आपण बुक केलेलं आहे. इथे फक्त मला वाटतं 30 पॉईंटच बुक झालेले होते, म्हणून मी याला इग्नोर केलं. आणि नेक्स्ट मोठा ट्रेड जो आहे तो कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. जो सेकंड ट्रेड होता तो आपला ह्या कॅन्डलमध्ये होता. ही मोमेंटम आपण चांगल्या प्रकारे कॅप्चर केलेली आहे. जे पण सिनेरिओ होता, जो पण मोमेंटम होता, टोटली आपण डिस्कस केलेला आहे लाईव्ह मध्ये. भरपूर जणांनी माझ्यासोबत ट्रेड पण घेतलेला होता आणि ही जी मोमेंटम आहे ही कॅप्चर केलेली आहे. कारण की सिंपल ट्रेड होता. फक्त आपल्याला आपल्या रूल आणि डिसिप्लिन फॉलो करावं लागतात. आपोआप मार्केट जे आहे ते आपल्याला प्रॉफिट देतं. एंड ऑफ द डे आपण प्रॉफिटमध्येच क्लोज करतो, जे की आज पण तुम्हाला मी प्रूफ करून दाखवलेलं आहे लाईव्ह मध्ये. तर इथे तुम्हाला बँक निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर क्लिअर झालेलं असेल. यालाच मी पुन्हा एकदा तुम्हाला बँक निफ्टीच्या ऑप्शन चार्टवर एक्सप्लेन करून सांगतो की एक्झॅक्टली तिथे आपली काय सायकोलॉजी होती आणि किती पॉईंट आपण तिथे कॅप्चर करू शकलो असतो आणि किती पॉईंट आपण एक्झॅक्टली कॅप्चर केलेले आहेत ते. तर इथे बघाल तर मी ऑप्शन चार्ट लावून घेतलेला आहे. 50,300चा पी जो फर्स्ट टाइम मी बाय केलेला होता एक्झॅक्टली या लेवलवर. जेव्हा रिट्रेसमेंट दिला, एक हॅमर आला आणि प्रॉपर इंगल्फिंग अकॉर्डिंग पण दिसत होता. तर स्ट्रेंथ जी आहे ते प्रॉपरली ह्याच्यावर दिसत होती. त्याच्या क्लोजिंगवर ट्रेड एक्झिक्यूट केला, इथे एसएल लावला. कंटिन्यू फर्स्ट टार्गेट जे आहे जे की डे हायचं होतं त्याने डन केलं आणि इथनं रिव्हर्स झालेलं आहे. मी ज्या प्रकारे सांगितलं की या कॅन्डलच्या खाली माझा ट्रेलिंग होता, तर इथे जो आहे तो माझा ट्रेलिंग बुक झाला. त्यानंतर कंटिन्यूस आणि डाऊनफॉल दाखवला
आणि ऑलमोस्ट डे लोच्या जवळपास यांनी क्लोजिंग दिलेली आहे. तर याला जर आपण पॉईंट वाईज कॅल्क्युलेट करू तर किती पॉईंट आपण यांनी आपल्याला दिले आणि आपण किती बुक केले ते मी एक्झॅक्टली दाखवून देतो. तर एक्झॅक्टली या लेवलपासून या लेवलपर्यंत यांनी जे पॉईंट दिलेले आहेत ते 80-85 पॉईंटच्या जवळपास दिलेले आहेत. पण आपल्या खिशात जे पॉईंट आहेत ते खूप कमी आलेले आहेत, ऑलमोस्ट 25-30 पॉईंटच्या जवळपास. म्हणून मी सेकंड ट्रेड एक्झिक्यूट केला, तो पण मी तुम्हाला याच्यावर दाखवून देतो. म्हणूनच मी आधीच लाईव्हमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की मी याच्यामध्ये सेकंड ट्रेड पण एक्झिक्यूट करणार आणि मोठं टार्गेट बुक करण्याचा प्रयत्न करणार, जे की आपण ट्रेड घेतलेला होता ह्यावर. तर तिथे आपला जो स्ट्राईक प्राइस आहे तो लागलेला होता 50,400चा कॉल. तर तो पण इथे मी लगेचच लावून घेतो एक्झॅक्टली या लेवलवर. तर 50,400चा कॉल मी इथे लावलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. तर आपली जी एंट्री आहे त्यामध्ये ती झालेली आहे या कॅन्डलवर, जी की कॅन्डल आहे ही स्पॉटची ही कॅन्डल आहे आणि जी ऑप्शनची आहे ती कॅन्डल ही आहे. तर इथे आपली एंट्री होती, सेम कॅन्डलच्या लोवर आपला एसएल होता आणि हे जे लेवल आहे हे टोटल आपण कॅप्चर केलेलं आहे. आपला जो ट्रेलिंग आहे तो या कॅन्डलच्या लोवर इथे आपला बुक झालेला आहे ह्या कॅन्डलमध्ये. तर ह्याला पण आपण कॅल्क्युलेट करून घेऊ एक्झॅक्टली की किती पॉईंट त्यांनी दिले आणि आपण किती बुक केलेलं आहे ते. तर या लेवलपासून या लेवलपर्यंत यांनी जे मोमेंटम दिलं ते 250 पॉईंटचं मोमेंटम होतं आणि आपल्या खिशात जे आलेले आहे ते 150 पॉईंट खिशात आलेले आहे. त्यानंतर ह्यांनी पण चांगलंच व्होल्टिलिटी मुवमेंट केलं, खाली आलं वर गेलं, खाली आलं वर गेलं, या रेंजमध्ये फसलेला होता. त्यानंतर थोडंसं स्लाइटली डाऊन साईडनी मोमेंटम केलं. आता ऑलमोस्ट मधातच यांनी क्लोजिंग दिलेली आहे ह्या लेवलवर. तर चांगलं मोमेंटम होतं. मला सिनेरिओ दिसत पण होता की आज एक मोमेंटम येऊ शकते, कारण की ऑलरेडी इथे जे आहे मी एक्सपेक्ट करून राहिलो होतो की एक स्विंग येईल, कंटिन्यू करेल, त्यानंतर मोठं एक टार्गेट आपल्याला देऊ शकतं, जे की मी ठरवलेलं होतं 150 पॉईंटचं, जे की आपण इथे बुक केलेलं आहे 150 पॉईंट. एंट्री परफेक्ट होती, आपल्या सायकोलॉजी सोबत होती. आपण जो M1चा गोल्डन सेटअप डिसाईड केलेला आहे त्या अकॉर्डिंगच एंट्री होती. प्रॉपर लेवलवर आपण एंट्री घेतली आणि प्रॉपर लेवल त्याला बुक केलेला आहे. का बरं फर्स्ट ट्रेड घेतला, का बरं सेकंड ट्रेड घेतला, दोन्ही ट्रेडचं एक्सप्लेनेशन तुम्हाला इथे इंडेक्स चार्टवर आणि ऑप्शन चार्टवर दोघांवर पण समजलेलं असेल. पूर्ण सिंपल ट्रेड होते, एक्सप्लेनेशन पण मी प्रॉपरली दिलेलं आहे. जे पण लाईव्ह मार्केटची सायकोलॉजी राहते, जो पण डिसिप्लिन रूल राहते ते तर आपण लाईव्ह मध्ये एक्सप्लेन करतोच. कशा प्रकारे सिक्युअर करावं लागतं, एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्ये कसं निघावं लागतं हे पण मी तुम्हाला गाईड करतो लाईव्ह मार्केटमध्ये. आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट झालेलं असेल आणि तुमच्या माइंडमध्ये प्रॉपरली समजलेलं असेल. तर पुन्हा एकदा ऑर्डर बुक लावून घेऊ आणि तिथे बघू की एक्झॅक्टली कोणत्या टायमिंगला आपण ट्रेड एक्झिक्यूट केला आणि कोणत्या टायमिंगला ते आपण बुक केलेलं आहे. तर डायरेक्टली आपण इथे ऑर्डर बुक लावून घेऊ. तर इथे मी ऑर्डर बुक लावून घेतलेला आहे. इथे तुम्हाला दिसत असं की फर्स्ट ट्रेड जो आपण एक्झिक्यूट केलेला आहे डाऊन साईडनी, जिथे की आपण बँक निफ्टीचा पुट बाय केलेला होता, तो आपण एक्झिक्यूट केलेला होता 9:40 तिथे मी बँक निफ्टीचा 50,300चा पुट बाय केलेला, तो आपला झालेला होता 311 मध्ये. त्यानंतर ह्याचा जो ट्रेलिंग आहे तो आपला बुक झालेला आहे 10:03 50,300चा पुट तो आपला बुक झालेला आहे 340 मध्ये. त्यानंतर लगेचच रिव्हर्सल ट्रेड जो आपल्याला दिलेला आहे अपसाइडनी, ज्या ठिकाणी आपण बँक निफ्टीचा कॉल बाय केलेला होता तो आपण एक्झिक्यूट केलेला आहे 10:35 जवळपास. तिथे मी बँक निफ्टीचा 50,400चा सी बाय केलेला, तो आपला बाय झालेला होता 365 मध्ये. आणि ह्याला जे आपण बुक केलेला आहे ते केलेलं आहे 11:26 50,400चा कॉल तो आपला बुक झालेला आहे 518 मध्ये. तर इथे तुम्हाला प्रॉपरली समजलेलं असेल की एंड ऑफ द डे आपण प्रॉफिटमध्ये कसं निघतो, कसे आपण रूल फॉलो करतो, कसं आपण डिसिप्लिनमध्ये राहतो आणि चांगले पॉईंट कसं आपण कॅप्चर करतो. आधी आपल्याला फक्त 30 पॉईंटच्या जवळपास आपल्याला मिळालेले होते, आपण त्यामध्ये सॅटिस्फाईड नव्हतो आणि लगेचच मी तुम्हाला सांगितलं ट्रेल बुक झाल्यानंतर की ह्यामध्ये आपण अजून एक ट्रेड घेण्याचा प्रयत्न करू. ज्या साईडने आपल्याला मोमेंटम दिसलं, ज्या साईडने आपला ट्रेड कन्फर्म झाला त्या साईडने आपण एक्झिक्यूट करू आणि चांगलं प्रॉफिट बुक करू. तेच आपण सेकंड ट्रेडमध्ये घेतलेलं आहे. ऑलमोस्ट 150 पॉईंटच्या जवळपास आपण इथे बुक केलेलं आहे. जेवढं पण काय होतं सर्व काही आपण लाईव्ह मध्ये डिस्कस केलेलं आहे. मी तर ट्रेड घेतलेलीच होती, माझ्यासोबत भरपूर जणांनी पण ट्रेड घेतलेली होती आणि चांगल्या लेवलवर प्रॉफिट बुक केलेलं आहे. होप करतो आजची पण लाईव्ह तुम्ही एन्जॉय केलेली असेल आणि चांगलं प्रॉफिट बुक करून एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्येच क्लोज केलेलं असेल. अजून पण ज्यांना कोणाला आमच्यासोबत लाईव्ह मध्ये पार्टिसिपेट करायचं असेल आणि लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल तर ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्ही आमच्यासोबत लाईव्ह मध्ये येऊ शकता आणि लाईव्ह मार्केटमध्ये पार्टिसिपेट करू शकता. त्याचबरोबर रोज मी जे एक्झिक्युशन व्हिडिओ अपलोड करतो यामध्ये पण तुम्हाला काही पार्ट व्हॅल्युएबल वाटत असेल किंवा काही लर्निंग मिळत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर इथे तुम्हाला आता आजच्या दोन्ही ट्रेडचं अपडेट क्लिअर झालेलं असेल की कशा प्रकारे आपण बँक निफ्टीला ट्रेड घेतले आणि कशा प्रकारे त्याला आपण बुक केलेला आहे. तर आजच्या अपडेट व्हिडिओ पुरतं एवढंच ठेवू, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.